रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण आता घरापर्यंत पोचलेले असतात. पण या अर्णवला घरी काही जायचं नसतं आणि त्यासाठी त्याचीही गडबड गोंधळ सुरू असतो. पण ईश्वरी कसा बसा त्याला मस्का लावून घरी घेऊन जायचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला आता अर्णवला बाहेरच अंगणात थांबायचं असतं. पण ईश्वरी त्याला म्हणते की रूममध्ये जाऊया आणि मस्त एन्जॉय करूया. आणि जेव्हा ती हे सगळं बोलते तेव्हा अर्णव तिच्यासोबत यायला तयार होतो. आणि त्याच वेळेला तिने आता सांगितलेलं असतं की बघा, आतमध्ये गेल्यानंतर एकही शब्द काढायचा नाहीये तोंडातना, नाहीतर सगळ्या घरातल्यांना आपलं सिक्रेट समजेल. ईश्वरीला असंच वाटत असतं की अर्णवची जी अवस्था झालेली आहे ती घरात कोणाला समजू नये. इकडे नमू सोबत आता आकाश बोलण्यात बिझी असतो. आकाश आणि नमू हे फोनवर बोलत असताना मागूनच आता वल्लरी आलेली असते आणि वल्लरीने आता हे सगळं काही पाहिलेलं असतं. आणि वल्लरी जेव्हा तिथे येते तेव्हा मात्र आता वल्लरी जी आहे ती मात्र हे सगळं ऐकत असते. त्यावेळेस वल्लरीच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. पण काय गडबड आहे हे तिला कळत असतं की नमूसोबत तो बोलत आहे. पण ह्यांना आता वेगळं करायला हवं असंच काहीसं प्लॅनिंग सुरू असतं. तेवढ्यातच इशू आणि अर्णव आता घरामध्ये शिरलेले असतात. इशू अर्णवच्या तोंडावर हात ठेवते जेणेकरून ती काही बोलू नये. तो तर दुसरीकडे नमू आणि आकाश बोलत असताना त्यांच्यामध्ये डिस्टर्ब करण्याचं काम वल्लरी करते. वल्लरी तिचा पाय मुरघळलाय असं नाटक पुन्हा एकदा करू लागते. आणि आता माझा पाय प्रचंड दुखतोय, प्लीज कोणीतरी या मला वाचवा. आणि तेवढ्यातच आकाश लगेच मागून आलेला असतो आणि आकाश जो आहे तो मात्र आता येऊन तिथे सावरतो आणि लगेच त्याचा फोन जो आहे म्हणजेच नमूचा फोन चालू असतो तो कट करतो. पण इकडे आता मामीला दुखापत झाली आहे हे कुठेतरी ना अर्णवला सुद्धा कळत असतं. पण आता या सगळ्या परिस्थितीत अर्णवला तिकडे घेऊन जाणं सुद्धा पॉसिबल नसतं, कारण अर्णव जसा वागत आहे ना तो भयंकर असा वागत होता. आणि त्यामुळे ईश्वरी एकटी त्याला कसं सावरत होती. ईश्वरी बिचारी त्याला कसं सावरत असतानाच तिला आता कळत नव्हतं की याला रूममध्ये कसं घेऊन जायचं, तरीसुद्धा एकटी ती कसं घेऊन जात होती. इकडे मात्र आता वल्लरी ही मुद्दामूनच नाटक करत होती की तिचा पाय दुखतोय. आधी ईश्वरीला जावयाला देऊ नये म्हणून तिने हे नाटक केलेलं होतं. आणि आता हे नाटक पुन्हा एकदा तिने सुरू केलं का तर आकाशने नम्रतासोबतचा फोन ठेवायला हवा म्हणून. इकडे ईश्वरी सगळ्याची पडताळणी करते, कोणी नाही आहे ना, आणि मगच ती आता अर्णवला घेऊन वर जायला निघत असते. तर अर्णवही आता शांत बसत नसतो, त्याची बडबड मात्र सुरू असते. आणि या सगळ्यामुळे ना आता ईश्वरी खूप जास्त इरिटेट झालेली असते. तिला असं वाटत असतं की कधी ह्याला रूममध्ये घेऊन जाते आणि ह्याच्या बडबडीपासून मला आराम मिळतोय ना, असं तिचं अगदी होत असतं. इकडे मात्र आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर थांबा, चला. आणि त्याच वेळेला आता अर्णवला जेव्हा ते जिन्यातनं घेऊन जात असते ना तेव्हा अर्णवला फक्त 2 पायऱ्या चढतो आणि हसू लागतो. त्यावर ईश्वरी म्हणते की काय झालंय आता अर्णव सर, असं का करताय. त्यावर अर्णव म्हणतो बघ ना जिनेच संपत नाही आहेत. त्यावर ईश्वरी म्हणते की सर तुम्ही चढाल ना तेव्हा हे जिने संपणार आहे, जर तुम्ही जिने चढलातच नाहीत तर हे जिने संपणार आहेत का, नाही ना, मग असं काय करताय, चढा वर चढा बघू. आणि असं बोलूनच ती आता त्याला हळूहळू का होईना वर चढायला सांगते. आणि ती म्हणते की मला माहिती आहे मामीला बरं नाही आहे हे तुम्हाला कळतंय, पण आता या अवस्थेत आपण तिथे जाऊ शकत नाही, कारण ऑलरेडी तुम्हाला हा त्रास होतोय हा घरच्यांना दाखवून द्यायचा नाही आहे, नाहीतर घरचे काय विचार करतील ना याचाही मी विचार करू शकत नाही. हा भयंकर प्रसंग आज घडला आहे, कधी एकदा ही शुद्धीवर येत आहेत ना असं तिला झालेलं असतं. आणि म्हणूनच आता ईश्वरी हे सगळे नखरे जे आहेत ना ते सगळे नखरे झेलत असते. पण तिला इतका त्रास होत असतो ना की ती आता हा त्रास जो आहे तो शब्दातही व्यक्त करू शकत नसते. आणि ती अर्णवला कसं का होईना आता वर घेऊन जायचा प्रयत्न करत असते. इकडे मात्र आता ईश्वरी अर्णवच्या हाताला धरते आणि अर्णवला हळूहळू वर घेऊन जाते. आणि ती त्याला सांगते की चला रूममध्ये चला, आपण मस्त एन्जॉय करूया. त्या बेसवर आता अर्णव रूममध्ये आलेला असतो. अर्णव जेव्हा रूममध्ये येतो तेव्हा ईश्वरीना त्याला आता त्या बेडवर बसायला सांगते. आणि ज्या वेळेला तो बसतो त्यावेळेला ईश्वरी आता अर्णवला म्हणते की चला हे ब्लँकेट घ्या आणि हे ब्लँकेट घ्या आणि असंच निवांत झोपा. मग आता अर्णव म्हणतो काय निवांत झोपा,
आता तर तुम्ही मला म्हणाला होतात ना खाली आपण एन्जॉय करायचं आहे, मग आता काय झालं, आता निवांत का मला झोपायला सांगताय? नाही मी नाही झोपणार आहे, असं काहीसं लाडातच आता तो बोलत असतो. आणि जेव्हा तो हे सगळं लाडात बोलतो ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की मी अर्णव सर तुम्हाला सांगितलंय, आता माझ्याच्याने होत नाही आहे, गपचूपपणे झोपा, हे ब्लँकेट घ्या आणि झोपा, असं देखील आता ती बोलते. आणि जेव्हा ती बोलते तेव्हा अर्णवला राग येतो. अर्णव जो आहे तो तर त्याचं मन कोणाकडे व्यक्त करायचं तर बाप्पाकडे गेलेला असतो आणि बाप्पाला म्हणतो की बघ ना रे बाप्पा, हिला मी म्हटलं होतं, हिने मला सांगितलं म्हणून मी रूमपर्यंत आलो आणि आता हिने पलटी मारली, ही आता सरळ म्हणते की मला नाही जायचं आहे तुमच्यासोबत, काय करू आता, मला ना एन्जॉय करायचं आहे, असं देखील तो आता बोलू लागतो. आणि जेव्हा तो हे सगळं काही बोलत असतो ना, तेव्हा ईश्वरी मात्र त्याला सावरत असते. ईश्वरी त्याला म्हणत असते की मी म्हटलं होतं आपण बोलूया, पण तुम्हाला पण कळतंय ना तुमची अवस्था कशी आहे, मग तुम्हाला झोपेची गरज आहे म्हणून मी तुम्हाला झोपायला सांगितलं. मग अर्णव तरीसुद्धा ऐकत नसतो. मग ईश्वरी म्हणत असते की इकडे या, तुम्ही थोडं सावरा, मी तुम्हाला ना मस्त मस्त गाणं ऐकवू का किंवा गोष्ट सांगू का, असं ईश्वरी अर्णवला करत असते. म्हणजे अगदी लहान मुलांना जसं करतात ना, अगदी तसंच ना इकडे मात्र ईश्वरी अर्णवसोबत करत असते. म्हणजे अक्षरशः त्याची ती आईच झालेली असते. आणि जेव्हा अर्णवही ईश्वरीच्या बाजूला बसतो ना, तेव्हा मात्र अर्णव आता ईश्वरीला सांगतो की खरंच ना मला कळतच नाही आहे, म्हणजे मला ना माझ्या आईची आठवण येते. असं जेव्हा आता अर्णव बोलतो तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहू लागते. अर्णवला आता ईश्वरीमध्ये त्याच्या आईचे भास होत असतात. म्हणजे ईश्वरी ज्या पद्धतीने अर्णवची काळजी घेत होती आणि हे सगळं काही करत होती, त्यामुळे त्याला असं वाटतं की नाही खरंच ना मी जो काही विचार करतोय ते एकदम परफेक्ट करतोय. आणि त्याच वेळेला त्याला त्याच्या आईसोबत घडलेले प्रसंग हे सगळे आठवतात. म्हणजे लहानपणी त्यांची आई कशा पद्धतीने त्यांना शांत बसायला सांगायची, त्यांना गोडी गुलाबीने समजवायची, आणि हे सगळे ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याला आठवतात तेव्हा मात्र आता ईश्वरीला सुद्धा या सगळ्याचा त्रास होतो. म्हणजे ईश्वरी विचार करते की खरंच ना अर्णव सर किती मिस करतायत ना त्यांच्या आईला. त्याच वेळेला ईश्वरीला सुद्धा तिच्या आईची आठवण येते. आणि त्यानंतर आता अर्णव सांगतो की आम्ही ना रात्रीला लहानपणीला झोपायचो नाही, मग ना आई ना आम्हाला दोघांनाही ना छान अंगाई गीत गायची आणि झोपवायची आणि मग आम्हाला बरं वाटायचं. त्याच वेळेला तो ते गाणंसुद्धा सांगतो की निमोनीच्या झाडामागे. मग आता ते गाण्याची लिरिक्स जो आहे तो अर्णव बोलतो. त्यावर ईश्वरी आता ते गाणं जे आहे ते पूर्ण करत असते. म्हणजेच आता तिलाही वाटतं की अर्णव सरांना माझ्यामध्ये त्यांची आई दिसते, तर मलाही त्यांचं मन प्रसन्न करायला हवं. आणि यासाठी ती सुद्धा आता ती अंगाई गीत गाऊ लागते आणि अर्णवला तिच्या मांडीवर झोपवते. कारण अर्णवला आता खरं तर ना प्रेमाच्या उभेची गरज असते आणि ईश्वरी हे बरोबर ओळखून असते. ईश्वरी आता अर्णवला आपल्या मांडीवर बसवते आणि जेव्हा ती आपल्या मांडीवर त्याला बसवते ना तेव्हा मात्र अर्णव शांत असतो. तर ईश्वरी मात्र आता ती सुद्धा गाणं गाऊ लागते. निमोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, हे गाण्याचे लिरिक्स असतात आणि ती गाणं ते गात असते. आणि त्यामुळे अर्णवला सुद्धा ना कधी झोप लागते ना हे त्यालाही कळत नाही. बिचारा अर्णवने मात्र आज खूप जास्त धिंगाणा घातलेला होता आणि हा सगळा धिंगाणा ना या ईश्वरीने चांगलाच उचललेला होता. आता ईश्वरीसुद्धा अर्णवसोबत खूप जास्त दमलेली होती, त्यामुळे तिचासुद्धा त्या सोफ्यावरच डोळा लागलेला होता. दोघंही जण बेडवर नाही तर सोफ्यावरच झोपलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता अर्णव एकटाच सोफ्यावर होता, कारण ईश्वरी सगळं काही स्वतःचं आवरायला गेली होती. अर्णव आता सोफ्यावरनं उठतो आणि तो आता विचार करतो की हे काय, मी आता हे कुठे बसलोय, म्हणजे मी काल रात्रभर सोफ्यावर झोपलोय, असाच तो आता विचार करतो. आणि त्याच्या लक्षात येतं की माझं डोकं काय इतकं जड लागते, पण त्याला हे कळत नसते की त्याने रात्री कोणता धिंगाणा घातला आहे आणि काय. मग तो विचार करतो म्हणजे ह्या मुलीने स्वतः बेडवर झोपली आणि मला इथे झोपवलं, हिची एवढी हिंमत, पण हे डोकं काही इतकं जड झालंय, असा देखील आता अर्णव विचार करत असतो. आणि अर्णव आता मी सुंदर कुठे आहेस तू, असं बोलून हाका मारू लागतो. खरं तर ईश्वरी आंघोळीला गेलेली असते. ईश्वरी आता आंघोळ वगैरे करून बाहेर आलेली असते आणि त्याच वेळेला आता अर्णव मात्र तिच्यावर लगेच फायरिंग करू लागतो. म्हणजेच आता तिला आल्याला म्हणतो, काय ग, तुला त्या बेडवर एकटीला झोपायचं होतं, यासाठी तू मला इथे झोपवलंस, तुझी एवढी हिंमत, हां सांग ना, म्हणून तुम्हाला एवढं झोपवलंस इथे, का असं केलंस ग माझ्यासोबत, म्हणजे माझाच बेडरूम आहे आणि माझ्यावरच दादागिरी, असं काहीसं आता तो बोलू लागतो. त्यावर ईश्वरी म्हणते की काय बोलताय तुमचं, तुम्हाला तरी कळते का, म्हणजे चोर तो चोर ऊपर से सीना चोर,
असं बोलून ती आता त्याच्यावर भडकलेली असते, कारण काल रात्रीचा प्रसंग फक्त तिला माहिती असतो ना, तिच्यासोबत काय काय घडून आलेलं होतं. मग आता ईश्वरी म्हणते की हे तुमचं बरं आहे, करायची चोरी स्वतः आणि बोलायचं दुसऱ्याला. आणि त्याच वेळेला अर्णव म्हणतो, मी काय केलं आहे, एवढं काय बोलतेस तुम्हाला आणि हे शांततेत पण तुम्हाला बोलू शकतेस ना. त्यावर अर्णवला ईश्वरी म्हणते, हो काल रात्रीचं काहीच आठवत नसेल ना, इतके हँगओव्हर झाला होतात तर. मग आता अर्णव म्हणतो, काय झालंय सांगशील का मिसिंदर. त्यावर अर्णवला ईश्वरी सगळ्या गोष्टी तंतोतंत समजावून सांगू लागते, म्हणजेच तिच्यासोबत काय काय घडलं, कसं कसं घडलं, अर्णवने तिला किती त्रास दिला, या सगळ्या गोष्टी ती एकदम सांगू लागते. म्हणजेच त्याने कसा जो काही हंगामा घातला होता, मध्ये सोफ्यावर काय चढत होता, तिच्या मगतून फिरत काय होता, नाचत काय होता आणि त्यासोबत मोबाईल घेऊन बंदुकीने गोळ्या काय मारत होता, ह्या सगळ्या प्रसंगाची एक एक करून यादी ना आता ईश्वरीने अर्णव समोर दिलेली असते. आणि जेव्हा अर्णवला ईश्वरी हे सगळं काही सांगते ना, तेव्हा मात्र आता अर्णवला इतका मोठा धक्का बसतो ना की त्याने त्या गोष्टीचा विचारही केलेला नव्हता. त्यानंतर आता ईश्वरी म्हणते, हे तर सोडा, तुम्ही हाताने विमानही चालवत होतात, काय काय तुमचे नखरे झेललेत ना मी, माझं मला माहिती आहे. आणि एवढंच काय तर हे घरातल्यांना कळू नये यासाठी मी किती प्रयत्न केलेत, आणि आज तुम्ही मला बोलताय मला की मी तुम्हाला झोपवलं या सोफ्यावर, स्वतः येऊन झोपला होतात, हेही कळत नाही का. असं देखील ईश्वरी आता अर्णवला रागारागात बोलत असते. आणि जेव्हा ईश्वरी अर्णवला हे सगळं काही बोलत असते ना, तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की अच्छा हे सगळं असं झालंय आणि एवढा मोठा प्रसंग घडलाय आणि मला काहीच आठवत नाही आहे, हे काय होऊन बसलंय सगळं. आणि ईश्वरी मात्र आता म्हणत असते की जाऊ दे, काय बोलायचं तुम्हाला जर कळतच नसेल ना तर मलाही बोलायचं नाही आहे. आणि असं बोलून ईश्वरी निघून गेलेली असते. अर्णव मात्र एकटाच रूममध्ये बसतो आणि डोक्याला हात लावतो आणि तो म्हणतो की खरंच हा एवढा मोठा प्रसंग घडला होता आणि मला काहीच आठवत नाही आहे, काही चाललंय काय माझं, बाप रे, म्हणजे हे सगळं घडलंय माझ्यासोबत, पण ईश्वरीने हे सगळं काही कोणाला कळू नये यासाठीही प्रयत्न केलेत. खरंच ना, या ईश्वरीला मानायला हवं, म्हणजे हिने केवढे मोठे प्रयत्न केलेत, मला सगळ्यांपासून वाचवले. असा देखील आता अर्णव इथे विचार करत असतो. दुसरीकडे आता वल्लरी आणि त्याचसोबत राकेश जो आहे तो मात्र आता लावण्याला कॉल करायचा प्रयत्न करत असतात. पण इकडे मात्र आता लावण्याला काही कॉन्टॅक्ट होत नसतो. लावण्य कॉलही रिसीव करत नसते, कारण काल जे काही झालेलं आहे त्याच्यामध्ये काय घडलं आहे हे सगळं काही ह्यांना जाणून घ्यायचं असतं आणि त्याचसाठी ह्यांची नुसती धांदल उडालेली असते. पण नेमकं लावण्याचं काय झाले, लावण्य फोन रिसीव करत नाही याचा अर्थ तिच्या मनासारखं काहीच झालेलं नाही आहे आणि त्यामुळेच ती भयंकर चिडलेली असणार आहे. पण असं कसं कळणार आहे आपल्याला, जर तिने आपल्याला काही सांगितलंच नाही तर आपल्याला गोष्टी कळणारच नाही आहेत ना. हे मूर्ख मुलीला समजायला नको का, ही अशी कशी वागू शकते, असं देखील राकेश आता बोलत असतो. आणि दुसरीकडे मात्र आता पुन्हा एकदा वल्लरी लावण्याला कॉल करायचा प्रयत्न करत असते, पण लावण्या काही कॉल रिसीव करत नसते. मग आता वल्लरी म्हणत असते की ह्या लावण्याला जर काही जमत नसेल ना तर आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे, त्याशिवाय काहीच शक्य होणार नाही आहे. दुसरीकडे आता राकेशही मनात तेच बोलत असतो की जर हिने हा नाच सोडला आणि ही आता जर अशीच बसली ना करत तर मलाच काहीतरी करावं लागणार आहे, काही झालं तरीसुद्धा, असं देखील आता ती म्हणू लागत असते. कडे आता अर्णवला असं वाटत असतं की आपण ना ईश्वरीला सॉरी बोलावं आणि म्हणूनच ना त्याने रूममध्ये जिथे गणूबाप्पा असतात ना तिथे काही फुलं असतात, त्या फुलाने सॉरी असं लिहिलेलं असतं. आणि त्याच वेळेला ईश्वरी जेव्हा गणूबाप्पाकडे पाया पडायला येते तेव्हा तिला ते सॉरी दिसतं, पण तेव्हा ते सॉरी बघूनही तिचा उपयोग नसतो, कारण आहे ना तिला असं वाटत असतं की अर्णवने तोंडाने सॉरी बोलायला हवं. पण अर्णवला जे काही शॉर्टकट्स आजमावत असतो ना, या सगळ्या गोष्टी ईश्वरीला सहन होत नसतात आणि म्हणूनच ईश्वरी म्हणते की ह्यांना काय करायचं आहे ना ते करू दे, पण ह्यांचं सॉरी मी एक्सेप्ट करणार नाही आहे, म्हणजे नाही आहे, काही झालं ना तरीसुद्धा, असा देखील आता विचार ना ती करत असते. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव म्हणतो की हिला मी सॉरी लिहिलं दिसलं नाही आहे का, हिने हे सगळं मुद्दाम केलं आहे, असा देखील डोक्यामध्ये त्याचा विचार सुरू असतो. पण ही अशी काय, असं का केलं हिने, बोल ना माझ्याशी, तू बोललीस नाही तर मला कसं समजणार आहे की काही झालं आहे का, असं कसं करते ही, असा देखील विचार आता अर्णव करत असतो. मग आता अर्णव विचार करतो की नाही, ही खूप जास्त भडकलेली आहे, हिचा राग तर मला घालवावाच लागेल. दुसरीकडे मात्र आता ईश्वरी किचनमध्ये कामाला लागलेली असते आणि जेव्हा ती कामाला सुरुवात करत असते तेव्हा मात्र आता तिला अंजली म्हणत असते की वा, काल रात्री काय मजा करत होता ना मात्र दोघेजण लॉनवर, म्हणजे तुमच्या दोघांच्या गप्पा ज्या काही सुरू होत्या ना त्या मी पाहिलेल्या आहेत. मग आता ईश्वरीला भीती वाटते की अर्णव सरांचं जे काही रूप आहे ते पाहिलं आहे
आहे का अंजलीताईने, म्हणजे आता लागलीच वाट, असा देखील विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो. पण दुसरीकडे मात्र अंजली म्हणत असते की बघ ना, म्हणजे आमच्या मध्ये जे काही बदल तू घडवलेस ना ते एकदमच भारी होते आणि खरंच मला हा खूप जास्त बदल आवडला आणि मी असा विचारही कधीच केला नव्हता की एवढं सगळं काही पॉसिबल होईल. पण आमचा अर्णव खूप जास्त बदलला. हे सगळं काही फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे असं देखील आता ती बोलू लागते. आणि जेव्हा हे सगळं काही ती बोलत असते ना तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते थँक गॉड ह्यांना काही कळलं नाही आहे. पण खरंच ना कळलं असतं तर किती वाट लागली असती ना. पण आता ईश्वरीला अंजली म्हणत असते की आमच्या ना अर्णवमध्ये एवढे बदल फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेले आहेत, नाही तर आमचा अर्णव फक्त शांत असायचा, कामाशी काम ठेवायचा, असं देखील आता ती बोलत असते. दुसरीकडे मात्र आता सगळीजण बाहेर बसलेली असतात. आकाश असतो, मामा असतात आणि अंजली सुद्धा असते आणि ईश्वरी त्यांच्यासोबतच असते. तेवढ्यातच दारात एक कुरिअरवाला येतो. मग ईश्वरी ती कुरिअर घ्यायला जाते आणि त्यामध्ये सॉरीचं ग्रीटिंग कार्ड असतं आणि सोबत मिठाई म्हणून जिलेबी सुद्धा. आणि हे सगळं काही असतं आणि त्याच वेळेला तर अंजलीचं लक्ष जातं दारावर कोणी कुरिअरवाला आला आहे आणि म्हणूनच ती विचारते की काय गं ईश्वरी, कोण आला आहे. त्यावर ईश्वरी म्हणते की कोणीतरी ना हे कार्ड दिले आणि हे स्वीटसुद्धा आणि जिलेबी असते त्यात. अर्णव हे सगळं ना वरून पाहत असतो आणि मग तो विचार करतो की ईश्वरीला या सगळ्या गोष्टी आवडतायत की नाही. पण आता ईश्वरीनं जेव्हा हे सगळं पाहते तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं की नक्कीच हे अर्णव सरांनी मला दिलेलं आहे, कारण त्या ग्रीटिंगवर पुन्हा एकदा सॉरी असं लिहिलेलं असतं. त्यामुळे ती समजून जाते की हे सगळं काम अर्णव सरांचंच आहे. म्हणूनच आता ती अर्णवकडे एकटक पाहते आणि त्यानंतर मात्र ती आता अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, म्हणजे हे सगळं ह्यानीच केले, पण आता हिला ना त्याच्या तोंडून सॉरी ऐकायचं असतं. हे जे काही तो देत असतो ना ग्रीटिंग्स, मिठाई वगैरे, हे सगळं काही तिला ॲक्सेप्ट नसतं. इकडे मामा आणि अंजली मात्र आता दोघंही जण पाहत असतात. त्यांना कळतं की ह्यांचं काहीतरी बिनसलेलं आहे आणि म्हणूनच तर अर्णव हिला आता हे ग्रीटिंग वगैरे देतोय. आणि म्हणूनच आता ईश्वरी जे आहे ते ग्रीटिंग ॲक्सेप्ट करत नाही आणि ती मात्र आता ते ग्रीटिंग जे आहे ते आकाशला देते आणि म्हणते की आकाश सर, हे ग्रीटिंग आहे ना तुमच्याकडेच ठेवा, कारण तुम्हाला बरं पडेल ना हे ग्रीटिंग मला नको आहे आणि ही मिठाईसुद्धा तुम्हीच खा, असं देखील ती आता म्हणते. आणि त्यानंतर अर्णव विचार करतो काय यार, हे सगळं मी हिच्यासाठी केलं, हिने एक्सेप्टही केले नाही असा विचारच ना अर्णव करत असतो. तर दुसरीकडे मात्र हे सगळं काही ना वरतून पाहिलेलं असतं सगळ्यांनीच आणि त्यामुळेच ना आता मामाला अंजली म्हणत असते की आपण या दोघांमध्ये जरा पडायचं का, काय झालं आहे, बहुतेक ना चंडूला आपली मदत हवी आहे, आपण जरा मदत करायची का त्याला. पण मामा बोलतात की नको, हे दोघांचे मॅटर आहे ना, दोघांना त्यांच्या पद्धतीने करू दे सॉल्व. कसं आहे, नवरा बायकोची भांडणं आहेत, आज भांडतील उद्या एकत्र येतील आणि त्यांनाही जरा सवय होऊ दे की, आणि त्यांना जरा हे सगळं करून मजा येत असेल तर आपणही थोडी एन्जॉय करूया की, असं मामा आता बोलू लागतो. आणि त्यावेळेला आता इथे अंजलीसुद्धा शांत राहते. अंजलीसुद्धा विचार करते की जाऊ दे, यांची जी काही मजा चालली आहे ते चालू दे आणि आपण हे सगळं बघूया. इकडे मात्र आता अर्णव जो आहे तो रूममध्ये आलेला असतो आणि अर्णव जो आहे तो म्हणत असतो की खरंच ना हिला मी द्यायचा प्रयत्न केला, पण हिला ह्या गोष्टी नको आहेत, कसं हिला सॉरी बोलू यार, खरंच मला कळत नाहीये, असा देखील विचार ना आता सुरू असतो. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो तेव्हा मात्र आता कळत नसतं की काय करावं. आणि त्याच वेळेला आता अर्णवने अक्षरशः डोक्याला हात लावून घेतलेला असतो. मात्र आता पाहायला मिळतं की इकडे जो अर्णव असतो तो मात्र आता विचार करतो हिला काहीतरी बोलायला हवं सॉरी, पण कसं. तर इकडे मात्र ईश्वरी मध्ये असते आणि किचनमध्ये असताना ईश्वरी सुद्धा म्हणत असते की हा काय माणूस आहे, म्हणजे ह्याला ना मला धड सॉरीही म्हणायचं नाहीये, काय बोलू आता या माणसाला, खरंच ना मला खरंच कळत नाहीये. आता जर तोंडाने सॉरी बोलायचं तर ते नाही, तर ते त्याला नको होतं, असं सगळं करता येते. आता सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि जेव्हा सगळेजण डायनिंग टेबलवर बसतात ना तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण एकमेकांसोबत बोलत नाही आहे. ही गोष्ट आता वल्लरी आणि राकेशला समजते आणि त्यांना ना खूप मोठा असा समज होतो की ह्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं आहे, पण नेमकं काय बिनसलं आहे हे सुद्धा आता कळत नसतं. आणि म्हणूनच ना आता विचार करतात की काल काहीतरी घडलं असेल आणि म्हणूनच ह्यांचं बिनसलं असेल, जाऊ दे काय होतंय ते होऊ दे ह्यांचं, असा देखील आता विचार सुरू असतो. इकडे मात्र आता ईश्वरी ही बोलत नसते, हे अंजली आणि मामाला माहिती असतं. मग आता अर्णवही डायनिंग टेबलवर बसलेला असताना शांत असतो आणि त्या
त्यावेळेला मात्र आता अर्णवने पुन्हा एकदा एका कुरिअरवाल्याला बोलवलेलं असतं आणि जेव्हा तो कुरिअरवाला तिथे येतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवकडे पाहू लागते. ईश्वरीला समजतं की हे सगळं ना पुन्हा एकदा अर्णव सरांनीच केलेलं आहे, म्हणजेच आता त्यांनी पुन्हा एकदा या माणसाला बोलवलेलं आहे. कोण असेल? आता इकडे मात्र अंजली आणि त्याचसोबत अर्णव हे एकमेकांकडे पाहत असतात तर बाहेर कुरिअरवाला आलेला असतो आणि जेव्हा तो कुरिअरवाला येतो ते ईश्वरी ते कुरिअर घ्यायला जाते आणि ईश्वरी जेव्हा ते कुरिअर घेते ना तेव्हा मात्र आता कुरिअरवाल्याला सांगते की थांबा, हा जरा 2च मिनटं थांबा, मी येते. आणि त्यावर तो कुरिअरवाला तो बाहेरच थांबलेला असतो. ईश्वरी ते पार्सल घेते आणि आतमध्ये जाते कारण त्या पार्सलवर पुन्हा एकदा सॉरी असं लिहिलेलं असतं आणि तिला समजून जातं की हे सगळं ना अर्णव सरांचंच काम आहे आणि म्हणूनच ते सॉरीचं जे काही गिफ्ट आणलेलं असतं ते आतमध्ये घेऊन जाऊन डायनिंग टेबलवर ठेवते ती. आणि त्यावेळेला अंजली मुद्दामून मजा घेत असते आणि अंजली म्हणत असते की अच्छा, म्हणजे यांचं आता पुन्हा सुरू झालेलं आहे. वल्लरी आणि राकेशला सुद्धा उत्सुकता असते की काय आहे त्या नेमकं बॉक्समध्ये. आणि त्याच वेळेला आता मामा म्हणतात की अगं हे कुरिअर आलंय, कोणाचं आहे, उघडून तरी बघ. पण आता ईश्वरी म्हणत असते की काय ना, हे मी काही उघडून बघणार नाही आहे. खरं तर मी त्या पार्सलवाल्याला थांबवलं आहे, ज्याला कोणी पाठवले नाही पार्सल त्यालाच रिटर्न करायला मी हे पार्सल सांगणार आहे, कारण का हे पार्सल मला नको आहे असं देखील ईश्वरी आता म्हणत असते. म्हणजे हे पार्सल अर्णवने मागवले ना तर अर्णवलाच परत पाठवून टाका असं मी आता त्या कुरिअरवाल्याला सांगणार आहे असं ईश्वरी डायरेक्टली सांगते. मग अर्णव विचार करतो करायचं काय या मुलीचं, कशा पद्धतीने हिला सॉरी बोलायचं, खरंच काही शक्य होत नसतं त्याला. मग आता ईश्वरी तसंच करत असते. इथे मात्र अंजली आणि मामा मात्र ईश्वरीवर हसत असतात कारण त्यांना ना खूप जास्त मजा येत असते ह्यांची जी काही भांडणं चालू असतात ना अगदी टॉम अँड जेरीप्रमाणे ती बघण्यासाठी. तर नंतर पाहायला मिळतं की ईश्वरी आणि अर्णव रूममध्ये असतात. त्यावेळेला अर्णव फायनली तोंडाने तिला सॉरी बोललेलं असतो. तर ईश्वरी म्हणते एवढंसं सॉरी बोलायला केवढा मोठा टाईम घेतलात आणि काय काय म्हणून नाही केलं आणि कशाला हे सगळं. आणि त्याच वेळेला मला सांगा काल काय झालं होतं नेमकं आणि काय खाल्लं काय होतं ज्याने तुम्हाला हा त्रास झाला. त्यावर ईश्वरीला आता अर्णव सांगत असतो की लावण्याने जी कॉफी दिली होती तेच पियालो होतो. अच्छा, म्हणजे हे सगळं त्या लावण्यामुळे झालंय का असं ईश्वरी म्हणू लागते. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.